मंचावर उपस्थित संकल्प संस्थेचे आदरणीय अध्यक्ष डॉक्टर वासगवारजी, संस्थेच्या सचिव ज्यांनी मग या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं अशा डॉक्टर सिमगाताई गाजरगावार, या कार्यक्रमात माझ्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सामाजिक सेवेमध्ये अग्रेसर असणाऱ्या विजयाताई बांगडे, डॉक्टर मनीषाताई घुगल, डॉक्टर वैशालीताई बदनोरे, डॉक्टर राकेश कोगावार, संस्थेचे सर्व पदाधिकारी व या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हृदयापासून मनापासून सदिच्छा देतो। शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महाकालीचा हा जिल्हा आहे। नारी शक्ती ही माता महाकालीच्या रूपाने आपण बघतोच आहे। आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक ऊर्जा, आनंद, सुख, समाधान शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महाकालीच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांना प्राप्त व्हावा, यासाठी या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारून मी आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वप्रथम सदिच्छा देतो, शुभकामना देतो। खरं तर एक दिवस जरी आंतरराष्ट्रीय महिला दिवस असला तरी माझ्या मनात एक विचार आला की एक दिवस हा साजरा करायचा संकल्पाचा, पण 364 दिवस स्त्री नसेल तर मी मनातल्या मनात विचार करत होतो की किती कामं अडू शकतात। स्त्री शिवाय ना समाज पूर्ण आहे ना परिवार पूर्ण आहे। आणि म्हणून या निमित्ताने आज आपण 364 दिवस नारी से नारायणी तक नारी शक्तीचा विजय असो असं म्हणत एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे। डॉक्टर वासगवार साहेबांनी संकल्प या संस्थेबद्दल माहिती दिली। निमा वुमन्स फोरमच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे आणि खरं आहे की समाजाच्या सर्व स्त्रीचा सन्मान हा अशा विविध संकल्पातून एक एक पाऊल पुढे टाकत आपल्याला करावं लागतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मग काम करता आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वाक्य मला आवडायचं। जेव्हा एकाने त्यांना विचारलं की राजे, स्त्रीचं स्थान तुमच्या राज्यात कुठं आहे, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की ते आमच्या घराच्या देवाऱ्यात आहे। ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ज्या ज्या संस्था महिलांच्या संदर्भामध्ये काम करतात त्यांना सर्वांना माझ्या शुभकामना। आमच्या विजयाताई बांगडेंनाही पुरस्कार महिला आयोगाच्या वतीने प्राप्त झाला, त्यांनाही मी सदिच्छा देतो, शुभकामना देतो। आणि डॉक्टर सिमगांना मी निश्चितपणे सांगेल की आज जरी मी मुंबई जात आहे, उद्या अधिवेशन आहे, अधिवेशनात उद्या माझं कदाचित याच विषयावर भाषण होईल, म्हणून मी जरी थांबू शकलो नाही तरी एक गोष्ट सांगून मी निश्चितपणे जातो आहे, ते म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन उपक्रम हाती घ्या। आजही जग 21व्या शतकात गेलं तरी आपल्याला आपल्या बहिणींच्या संदर्भामध्ये त्यांना आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्याचा अजूनही सूर्य योग्य पद्धतीने बघता येत नाही आहे। हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा होतोच, पण दरवर्षी एक थीम असते। या वर्षीची थीम आहे ती आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष। या वर्षात शेतीशी संबंधित काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या ज्या आमच्या भगिनी आहे त्या भगिनींच्या संदर्भामध्ये त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने त्यांचे कष्ट कमी होऊन जास्तीत जास्त आनंद कसा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल यासाठी हे आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष आहे। आणि मीही मनात विचार केला की या वर्षात आपण विविध कार्यक्रम केले पाहिजे, ज्याच्यामध्ये आरोग्यापासून आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत, आत्मनिर्भर महिलेपर्यंत योजना अनेक आहेत।
त्या योजना कशा पोहोचवायच्या हे जरी आपण करता आलं, अन्यथा मी असे लोकही पाहिले की घराच्या लायब्ररीमध्ये भगवद्गीता आहे, पण तरीही डिप्रेशनच्या टॅबलेट घ्याव्या लागतात, कारण भगवद्गीतेला हातच गावत नाही. तसंच आपल्या देशामध्ये अनेकदा होतं की आपल्याकडे योजना अनेक आहेत, पण त्या योजनेच्या माहितीच्या अभावी आपण पुढे जात नाही. खरं तर मी तसा स्वतःला सौभाग्यशाली समजतो की मला अनेक निर्णय करता आले. मला जर कोणी विचारलं तर माझ्यापेक्षा माझी पत्नी जास्त बुद्धिमान आहे. पण जेव्हा एखाद्या स्त्रीला जास्त संधी मिळत नाही, तेव्हा कारण कुटुंबाची जबाबदारी आहे. स्त्री ही जन्मजातच पुरुषांपेक्षा जास्त बुद्धिमान आहे. आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री म्हणून मला दरवर्षी द्यावा लागायचा. एक दिवस आर्थिक पाहणी अहवाल देणाऱ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात पुरुषांचं सरासरी वय 71 आहे, महिलांचं 74 आहे. तर मी पुढचा प्रश्न केला, का असं पुरुषांचं आयुष्य कमी आहे आणि महिलांचं जास्त का? पहिल्यांदा मला वाटलं की बिअर बारमध्ये पुरुष जातात म्हणून आयुष्य कमी आहे. पण जेव्हा त्यांनी उत्तर सायंटिफिक दिलं, मला हे उत्तर नाही आहे. याचं उत्तर असं आहे की जेवढी सहनशीलता महिलांमध्ये आहे, स्त्रीमध्ये आहे, नारीमध्ये आहे, तेवढी सहनशीलता पुरुषांमध्ये नाही. ती जन्मजात दैवी गुण आहे. आणि म्हणून मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री असताना पाहिलं की शेतकरी 2 एकर शेतीमध्ये कर्ज झालं म्हणून आत्महत्या करायचे, पण त्याची धर्मपत्नी विधवा, तेच कुटुंब, तीच शेती, तीच परिस्थिती, पण मी कधी त्या स्त्रीला आपल्या परिवाराला टाकून आत्महत्या करताना बघितलं नाही. आजही जेव्हा डायव्होर्स होतात तेव्हा पुरुषांचं बरं आहे. 99.99% पुरुष अपत्यांची काळजी घेत नाही, जबाबदारी घेत नाही. स्त्री किती महान आहे की त्या ज्या पतीला सोड चिठ्ठी द्यायची आहे, त्या पतीपासून जे अपत्य झाले 99% ती अपत्य ती महिला चालवते. आणि म्हणून मी अर्थमंत्री असताना काही निर्णय केले, कदाचित अनेकांना माहीत नसतात. मी पहिला निर्णय केला की जेव्हा माझ्याकडे फाईल आली की एखाद्या कर्मचाऱ्याची पत्नी विधवा आहे, तिला पेन्शन अर्धी मिळते, पण जर तिने पुनर्विवाह केला तर पेन्शन बंद व्हायची. पण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. एखादा कर्मचारी वयाच्या 42व्या वर्षी मृत्युमुखी पडला, 22व्या वर्षी नोकरीत लागला, 20 वर्षांनी त्याला पेन्शन योग्य लागू होते, पत्नी 37 वर्षाची आहे, छोटी मुलं आहे, तिने सहारा आसरा या असुरक्षित जगामध्ये शोधला, तर आमचा कायदा सांगायचा की तिची पेन्शन बंद झाली पाहिजे. पण माझ्या अधिकाऱ्यांना बघ, यानंतर महाराष्ट्र पुरोगामी आहे. जरी तिने पुनर्विवाह केला तो स्वतःसाठी नाही तर स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी केला. आणि जर तिला पेन्शन असेल तर चांगलं स्थळ सुद्धा येऊ शकेल, पेन्शन नसेल तर स्थळ येताना सुद्धा तिथं अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि आज आता तो कायदा झाला आहे की आता पुनर्विवाह केला तरी पेन्शन बंद होत नाही. आपण आरक्षण दिलंय नोकरीमध्ये, पण एक गोष्ट लक्षात आली, पहिल्याच्या काळी संयुक्त कुटुंब असायचं किंवा पहिल्याच्या काळी आपण बघितलं असेल 2 बहिणी 4 भाऊ असायचे. आता अनेकदा एकच कन्या असते, ती नोकरीत लागते. आणि आमच्याकडे कायदा होता LTCचा की स्पाऊस म्हणजे पती नोकरीत असेल तर पत्नी फिरायला जाईल आणि पत्नी नोकरीत असेल तर पती जाऊ शकते. पण इथं ही एकटीच. आणि कुमारी कधी कधी 35व्या वर्षापर्यंत घरच्या जबाबदाऱ्यांनी लग्न करू शकत नव्हती. मी निर्णय केला की आता अशा प्रौढ कुमारी नोकरीत असणाऱ्या आमच्या बहिणींना आपल्याला LTCचा फायदा देता येईल आणि म्हणून तिला आपल्या आईवडिलांना सुद्धा सोबत नेता येईल, हा नियम केला. आपल्याकडे प्रसूती रजा होती, पण मला याची जाणीव होती की जेव्हा माझी मुलगी 10वीत होती तेव्हा तिची काळजी माझी पत्नी घ्यायची. कारण मुलगा असो की मुलगी, आई जवळ अभ्यासाच्या वेळी 10वीत आणि 12वीत जवळ असणं आवश्यक आहे. मग त्याचा मी निर्णय केला की प्रसूती रजा तर होती पण पोषण रजा नव्हती.
आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 30% महिला या सरकारी कर्मचारी आहेत. आता त्यांना सुद्धा 180 दिवस मुलगा किंवा मुलगी 10वी 12वीत असेल तर आता आपण सुट्ट्या देतो, पगारी सुट्ट्या देतो आणि त्या मुलाचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं, मुलीचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून आपण निर्णय केला. आपण आपला जिल्हा आराध्य देवता माता महाकालीचं म्हणतो. आपण आता 600 कोटी रुपये खर्च करून SNDT युनिव्हर्सिटी कधी तुम्ही मुद्दाम पाहायला जा 50 एकर मध्ये होते आहे आणि या 50 एकर मध्ये 62 प्रकारचे कोर्सेस आणि ते फक्त मुलींसाठी. ज्या मुलींना आत्मनिर्भर होता येईल. आपल्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये दिले पण त्यांच्या मुलींना करता येईल. स्वर्गीय सुषमा स्वराज एकदा कधीतरी बघायला जा. एवढं उत्तम स्किल सेंटर आहे की महाराष्ट्रात नाही आहे. आणि परवा अर्धा तास चर्चा उपस्थित केली. आता MIDCचं ही स्किल सेंटर आपण आपल्या जिल्ह्यात करतोय की आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या लाडक्या बहिणी आणि त्यांच्या कन्या या सुरक्षित तर असाव्याच, पण या सुरक्षित असून त्याच्या सोबत त्यांचं जीवन हे आनंददायी व्हावं, सुखदायी व्हावं. मी या कार्यक्रमामध्ये सदिच्छा देताना एवढा विश्वास देतो की तुम्ही काहीतरी कल्पकतेनी काम करा. आम्ही सोबत आहोत. आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. खूप खूप धन्यवाद.